चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलोय, जो मुद्दा ऑलरेडी डिस्कस झालेला असेल इकडे-तिकडे. पण आज मी थोडा रिवाईज घेऊन आलोय, की याच्यामध्ये मला आणखी काय पॉइंट्स ॲड करता येतील, जेणेकरून सर्वांपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपर पोहोचेल. ऑब्व्हियसली महावितरण आणि महापारेषणचं जे डिस्कशन चालू आहे, तो विद्यार्थ्यांवर होणारा 100% अन्याय आहे. क्लिअर आहे? आणि मोस्ट ऑफ द अन्याय ऑब्व्हियसली महावितरणच्या विद्यार्थ्यांवर झालाय. या अन्यायाचा विचार करता कुठेतरी काही पॉइंट्स जे तुमच्या डोक्यात गेले पाहिजे आणि माझ्यावर कोणता अन्याय झाला हेही मला बऱ्यापैकी कळलं पाहिजे. तरच आपण जे पुढे आंदोलनं करू किंवा आपण जे आपल्या मागण्या ठेवू, त्या आपल्याला थोड्या बऱ्यापैकी गव्हर्नमेंट समोर ठेवता येईल, है ना, सरकार समोर ठेवता येतील. सर्वात अगोदर जी गोष्ट गव्हर्नमेंटने एकदम चुकीची केली ना, आपला आवाज कुठेतरी तेव्हाच उठला पाहिजे सुद्धा होता. पण तेव्हा एवढा कोणी विचार केला नव्हता, की आपल्याला माहीत नव्हतं, की दोघांचेही निकाल एका मागोमाग लागतील, है ना. महापारेषण आणि महावितरण यांचे एका पाठोपाठ लागलेले निकाल, एका पाठोपाठ झालेली भरती, हे कुठेतरी ना नजरेला न पटण्यासारखं आहे. कारण ज्या गोष्टी आपण विचार करू शकतो, त्या गोष्टी त्यांनी विचार केला नसेल का? त्यांच्या डोक्यात या गोष्टी कधीच आल्या नसतील का? की आपण जर असे निकाल एकामागे एक लावतोय, तर ऑब्व्हियसली दोन्ही एक्झामला अपिअर होणारे विद्यार्थी, दोन्ही एक्झामला जे विद्यार्थी अपिअर होते, ते त्यांना काही 2-2 पगार वाटणार होते का? बिलकुल नाही. या गोष्टी त्यांना अगोदरच माहिती होत्या. कुठेतरी हा वेल प्लॅन गोष्टी होत्या. तर ह्या गोष्टीचा आपण जर विचार करतो, तर ऑब्व्हियसली आपल्यावर तर 100% अन्याय झालाय. मग हा जर अन्याय दूर करायचा असेल, तर मला अगोदर माझ्या मागण्या योग्य आणि स्पष्ट भाषेत मांडता आल्या पाहिजे. सर्वात अगोदरची गोष्ट होती, ती गोष्ट मुद्दा हाच आहे, की महापारेषण आणि महावितरणच्या एक्झाम जरी थोड्याशा प्लस मायनस झाल्या होत्या, पण त्या एकाच काळात घेण्यात आल्या आणि एकाच काळात त्यांचे रिझल्ट अनाउन्स आले, है ना. जेव्हा वितरणचा निकाल लागतोय, तेव्हा एक स्पेसिफिक ड्युरेशन द्यायला हवा होता, है ना. कमीत कमी हे कॅल्क्युलेशन तरी डोक्यात ठेवलं पाहिजे होतं, की जे मुलं महापारेषणला जॉइन झाले होते, है ना. जे मुलं महापारेषणला जॉइन झालेत, त्यांचे नाव इकडे महावितरणला घ्यायचं काहीच कारण नव्हतं. ऑब्व्हियसली हे कॅल्क्युलेशन ते लोकं करू शकत होते, जर त्यांना त्यांच्या लेव्हलला करायचं असतं तर. पण ऑब्व्हियसली हे पण तितकंच खरं आहे, की कोणाचं कोणतं मन आहे आपल्याला माहीत नसतं ना, कोण कोणतं डिपार्टमेंट जॉइन करणार आहे. पण तरीही, है ना, ओव्हरऑल गोष्टीचा विचार करता, जे मुलं पारेषणला जॉइन झाले आणि त्यांचं नाव जर वितरण लिस्टमध्ये सुद्धा जे आलं असेल, तर ऑब्व्हियसली वितरणचे त्या मुलांची तर हालच झाली ना. जे गोरगरीब मुलं ऑलरेडी वितरणला 1-2 मार्कावरून गेलेत, ते ह्याच गोष्टीमुळे गेलेत, की वितरणचे पारेषणचे विद्यार्थी कुठेतरी वितरणच्या लिस्टमध्ये होते. मग ओव्हरऑल गोष्टीचा विचार करता, जर सध्याची तुम्ही सत्य परिस्थिती बघितली, आता बघा आपण वाट बघतोय एका वेटिंग लिस्टची. वेटिंग लिस्ट लागेल आणि कुठेतरी काय होणार माहिती का, जे मुलांचे 1-2 मार्कावरून किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्कावरून ज्या मुलांचं सिलेक्शन राहून गेले, त्या मुलांचं कुठेतरी त्या यादीत नाव येऊन जाईल, अशी आपल्याला कुठेतरी होप्स आहेत. पण जर याची दुसऱ्या साइडनं विचार केला, बघा वेटिंग लिस्टच का? असा क्वेशन तुम्ही स्वतःलाच विचारा. कारण जर अल्मोस्ट जवळ-जवळ जर बघितलं 1700 प्लस विद्यार्थी कुठेतरी वितरणच्या व्हेरिफिकेशनला गेलेच नाही ते मुलं. कारण त्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं होतं महापारेषणमध्ये. मग जर हे मुलं तिथे गेलेच नाही, तर वितरणच्या तेवढ्या जागा ऑलरेडी खाली पडल्यात, है ना. त्याला आपण व्हॅकंट सीट बोलतो आणि त्या भरण्याकरता वितरण नेहमी काय करत असते, की कोणतंही डिपार्टमेंट सेपरेट एक्झाम घेण्याचा विचार करेल. पण असं का? है ना. याची गरज पडलीच नाही पाहिजे. जर माझ्याकडे ऑलरेडी वेटिंगला मुलं आहेत, त्यांचे 1-1, 2-2 मार्कावरून सिलेक्शन गेलंय, मग अशा मुलांचा जर मी विचार केला, तर त्या मुलांचं डायरेक्ट सेकंड सिलेक्शन लिस्ट लावली तर वाईट का असेल, है ना? तर आपली मागणी वेटिंग लिस्टला असण्यापेक्षा हे एकदम परफेक्ट आहे, की आपली मागणी कुठेतरी सेकंड सिलेक्शन लिस्टसाठी हवी. जशी पहिली सिलेक्शन लिस्ट लावली ना, तशीच एक सेकंड सिलेक्शन लिस्ट लावा. कारण तुम्ही ऑलरेडी एक्झाम दिली आहे आणि ही भरती ह्याच वर्षीची आहे ना, ही भरती भविष्याची तर नाहीये. भविष्याची असते तर वेगळी गोष्ट असते, की ठीक आहे तुम्ही वेगळी एक्झाम कंडक्ट करा. जर भरती ह्या वर्षीच होणार आहे, तर ह्या वर्षीच ज्या एक्झाम कंडक्ट झाल्या होत्या, त्याच्याच बेसवर तुम्हाला कुठेतरी सेकंड सिलेक्शन लिस्टमध्ये चान्स दिला पाहिजे. राइट आहे ना? आता थोडंसं समजून घेऊ आपण. थोडासा हा मुद्दा समजून घेऊ, की सर जर सेकंड सिलेक्शन लिस्ट लावली, तर मग कट ऑफ काय असेल? है ना? की तेव्हा त्यांची सिलेक्शन प्रक्रिया काय असली पाहिजे, हे समजून घेणं याच्याकरता जरुरी आहे. कारण जे मुलं वेटिंग लिस्ट करताय ना, ऑब्व्हियसली वेटिंग लिस्ट लागली तर सोन्याहून पिवळं आहे. पण जर वेटिंग लिस्टपेक्षा आपण सिलेक्शन लिस्ट कुठेतरी प्रिफर केली, तर जास्त फायदा होईल. कारण त्या केसमध्ये तुम्हाला वाट बघायची गरज पडणार नाही. थेट तुमची सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि जॉइनिंग होऊन जाणार. आता वेटिंग लिस्ट कशी ठरणार? तर वेटिंग लिस्ट जेव्हाही ठरेल, फॉर एक्झाम्पल मी एक पर्टिक्युलर कॅटेगरी घेतो एक्स-वाय-झेड. तिचा कट ऑफ सपोज 52 मार्काचा लागला होता. एक इमॅजिन करा. ठीक आहे. 52 मार्काला त्याच्यामध्ये क्लोज झालं. आता जेव्हा सिलेक्शन लिस्ट लागणार तेव्हा होणार काय? 52 पेक्षा कमी मार्क म्हणजे काय सगळ्यात क्लोजेस्ट मार्क ज्या मुलाला फॉर एक्झाम्पल थोडंसं जर चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं. फॉर एक्झाम्पल माझा कट ऑफ गेला 52 मार्काचा आहे ना. थोडंसं कॅल्क्युलेशन समजून घे. माझंही मॅथ एवढं स्ट्राँग नाहीये. पण तुम्हाला मी लॉजिक समजण्याचा प्रयत्न करतोय. जर 52.00 ला जर माझा महावितरणचा एका कॅटेगरीचा कट ऑफ क्लोज झालाय, तर याच्यामध्ये माझे 51 आणि 52
51 आणि 52 म्हणण्यापेक्षा 51 आणि 51.90 आहे ना, किंवा 99 म्हणा तुम्ही, मोस्ट क्लोज नंबर, या दोन्ही मार्क्स मधले आहे ना, 51 पासून ते 52च्या मध्ये जितकेही मुलं असतील त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जाईल त्या सिलेक्शन यादीमध्ये. आणि अकॉर्डिंगली काय होणार, आणि ऑब्व्हियसली हे तर मी एका कॅटेगरीचं बोलतोय, अशा प्रत्येक कॅटेगरीचा त्यांना विचार करावा लागेल. आणि जे मुलं एकदम क्लोज मार्क गेले, आता क्लोज मार्क म्हणजे मी समजून चालतो बाळांनो, 4च्या आसपासचे मार्क आहे ना, 4 मार्क्सचा डिफरन्स, ऑलमोस्ट 4 मार्क्सचा डिफरन्स, या डिफरन्स मधले मुलं तर डेफिनेटली याच्यात 100% सेकंड लिस्ट यादीमध्ये येऊन जाणार. कारण जर तुम्ही वॅकन्सी बघितली आणि ऑब्व्हियसली हा काउंट डिपेंड करा, मी 4 मार्क जे लिहितोय ते 5-6 पण होऊ शकतात. डिपेंड करेल की किती वॅकंट सीट आहे. जितक्या सीट जास्त असतील तितके हे मार्क्सचा फरक वाढत जाईल, है ना. फॉर एक्झाम्पल सीट सपोज 2च आहे. एक उदाहरण देतो. सीट 2च आहे. तर ह्या पहिल्या मार्कामध्ये जे विद्यार्थी मॅच होऊन जाणार, क्लोजवाले तेच सिलेक्ट होणार, बाकीच्यांना चान्स भेटणार नाही. पण जर कुठेतरी जर यादीत माझ्या 1700 प्लस जागा खाली असतील, एक्झाम्पल देतोय, तर ऑब्व्हियसली खूप चान्स आहे की माझे 5-6 किंवा 7 मार्कवाला डिफरन्सवाले मुलं सुद्धा कुठेतरी लागून जातील. आता ही कॅल्क्युलेशन प्लस मायनस होऊ शकतं. पण एक रँडम आणि एक जर अप्रॉक्सिमेट आकडा घेतला, तर सिलेक्शन हे लिस्ट कधी पण प्रेफरेबल आहे कंपेअर्ड टू तुमची कोणती वेटिंग लिस्ट. कारण वेटिंग लिस्टमध्ये काय होणार, वेटिंग लिस्ट जेव्हाही लावतात, वेटिंग लिस्ट कोणत्या बेसवर लावतात? वेटिंग लिस्ट कधीही कंप्लीट वॅकंट सीट किती आहे किंवा टोटल माझ्याकडे सीट अवेलेबिलिटी किती त्याच्या बेसवर कधीच लागत नाही. वेटिंग लिस्ट जी लागते ती ह्या बेसवर लागते, की ज्या मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेत, तिथं प्रेझेंट राहिले आणि त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी प्लस मायनस तफावत झाली, त्यांना रिजेक्ट केलं, किंवा काही मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेच नाही, रिजेक्ट झाले, है ना. अशा मुलांची जी सीट वॅकंट राहतात, तिथं कुठेतरी वेटिंग लिस्टचा विचार केला जातो. पण जेव्हा सिलेक्शन लिस्ट लागेल, तेव्हा जी माझी कंप्लीट वॅकंट सीट आहे, जेवढ्याही सीट अवेलेबल आहे, त्या सीटच्या बेसवर एक सेकंड सिलेक्शन लिस्ट लावलं जाईल आणि त्यांच्याकरता पण सेम प्रोसेस फॉलो होणार, जी फर्स्ट सिलेक्शन लिस्टला झाली होती. याच्यामुळे 2 गोष्टी होणार. कारण सध्या आत्ताच्या परिस्थितीत ऑलरेडी जे पारेषणचे मुलं जॉइन झालेत, त्यांच्या इकडे सीट, त्यांच्या इथे डायरेक्ट सीट माझ्या रिकाम्या पडल्यात. तर त्या रिकाम्या सीट कुठेतरी वितरणच्या मुलांनी भरल्या. तर त्याच्यामध्ये काहीच वावगं नाही, त्याच्यावर काही अन्याय होण्यासारखं पण नाहीये, की सर नवीन एक्झाम झाली पाहिजे असं, याचा मला कोणताही पॉइंट व्हॅलिड वाटत नाही. का वाटत नाही? कारण सर जर माझ्या एक्झामचे ज्या भरती होती ती ह्या वर्षी करता होती, तर ह्या वर्षी त्या पोस्ट करता ज्या मुलांनी एक्झाम दिली होती, त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणं, याच्यामध्ये काहीच वावगं नाही. हा तुमच्यावर, हा तुमचा 100% असणारा हक्क आहे. राइट आहे ना? हा हक्क थोडा समजून घ्या. जेव्हाही कुठेतरी आवाज उचलला जातो, जेव्हाही कुठेतरी काही मागण्या केल्या जात्या, अगोदर मागण्या ज्या आपण करतोय ना, त्यासाठी पॉइंट व्हॅलिड असले पाहिजे. माझ्या कोणत्या मागण्या माझ्यावरचा अन्याय कंप्लीटली दूर करतील, मला 100% त्यात न्याय भेटेल. आता याच्यामध्ये ज्यांचं होईल त्यांचं होईल, ज्यांचं राहील ते राहू द्या. मी असं बिलकुल म्हणत नाही की कमी मार्क्स मला मुलांना घ्या, बिलकुल नाही. पण जे मुलं व्हॅकंट सीटनुसार या कट ऑफमध्ये बसतात आहे, त्या मुलांचा हा 100% हक्क आहे, तो त्यांना भेटलाच पाहिजे. ह्या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे. राइट आहे ना? हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण मी सांगतो. सर व्हिडिओ तर ह्या काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती पण असतील, की याच्यामध्ये चालू काय. पण जेव्हा एखादा व्हिडिओ बनतो आणि तो व्हिडिओ मॅक्सिमम अशा मुलांपर्यंत सुद्धा पोहोचतो, ज्या मुलांना या गोष्टी माहिती नसत्या, तर ऑब्व्हियसली तुमचा कुठेतरी एक सपोर्ट वाढणार आहे, या गोष्टीत न्याय मागण्यासाठी. मला माहिती भरपूर सारे पत्र केले जातात. त्याच्यामध्ये कॅम्पेन सुद्धा पडतात. नंतर तुम्हाला मी Twitter कॅम्पेनचं सुद्धा ऑप्शन मागे दिलं होतं. तेही जर सुरू केलं, बघा कुठेतरी आपला आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. जर अन्याय झाला आहे, तर त्या व्हॅकन्सी कुठेतरी भरल्या गेल्या पाहिजे. सेकंड सिलेक्शन लिस्ट कुठेतरी लागली पाहिजे, है ना? आणि या सगळ्या गोष्टी खूप शांत चित्ताने झाल्या पाहिजे, है ना? असं नाही काय धांगडधिंगा करायचा आहे. अन्याय झालाय आणि अन्याय झाला असेल, तर कोर्टात कुठेतरी ह्याचा दरवाजा खटखटून या गोष्टीबद्दल कुठेतरी न्याय मागितलाच आला पाहिजे. आणि त्यासाठी मी तुमच्या सपोर्टला नेहमी उभा आहे. फक्त हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. क्लिअर आहे ना? आता सर भरपूर साऱ्या मुलांनी काल वोटिंग केली होती, बरोबर ना? त्या वोटिंगच्या बेसवर मी काही कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलेत, की कितीपर्यंत, किती मार्क्सपर्यंत ही लिस्ट क्लिअर होऊ शकते. त्यासाठी मी एक नवीन आणि सेपरेट फ्रेश व्हिडिओ घेऊन येईल. जर तुम्हाला तो ऑब्व्हियसली हवा असेल तर, है ना? पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो नक्की प्लॅन करेल. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच समजून घ्या, की माझ्यावर ज्या गोष्टी झाल्यात, माझ्यावर ज्याही गोष्टी प्लस मायनस अन्याय झालाय, है ना? आणि यामध्ये मी त्या मुलांकरता मला खरंच वाईट वाटतं, ज्यांचं आहे ना 3 ते 4 मार्कावरून कुठेतरी सिलेक्शन गेले, है ना? ते सिलेक्शन त्यांचं 100% गेलं नसतं, जर ते पारेषणचे विद्यार्थी इकडे प्लस मायनस झाले नसते. आता त्याच्यात पारेषणच्या विद्यार्थ्यांचा दोष आहे का? बिलकुल नाही. त्यांचा काहीच दोष नाही सर. त्यांनी दोन्ही एक्झाम दिल्या. त्यांचं सिलेक्शन झालं, चांगली गोष्ट आहे. त्यांची चॉईस आहे, कुठे जाऊ शकतात. यात दोष डिपार्टमेंटचा आहे. ज्या डिपार्टमेंटने एक्झाम कंडक्ट केली, त्यांना कुठेतरी या गोष्टी तिथं समजल्या पाहिजे होत्या, की जर असं काहीतरी केलं असतं, आता हे उलटं आलं असतं समजा. पहिले वितरणची जॉइनिंग केली असती आणि नंतर पारेषण ठेवलं असतं, तर ऑब्व्हियसली मग पारेषणवर अन्याय झाला असता. तर अन्याय तर शेवटी विद्यार्थ्यांनाच होतो ना, डिपार्टमेंट मॅटर करत नाही. तर त्याच्यासाठीच सांगतोय, की जेव्हाही या गोष्टीचा आवाज उचलला जाईल, या गोष्टी थोड्याशा डोळे उघडून बघा. जेव्हाही मी काही गोष्टी मागतोय, मला डायरेक्ट
सिलेक्शन लिस्ट हवी आहे. वेटिंग लिस्ट त्याच्यानंतर लावा, मला काही म्हणणं नाही. पण अगोदर या व्हॅकन्सी सिलेक्शन लिस्टनेच भरल्या गेल्या पाहिजे. जेणेकरून माझे जितकेही सीट व्हॅकंट आहे ना, ते एक न्यायपूर्वक भरल्या जातील. ज्या मुलांचं थोडंसं प्लस मायनस मार्जिनने व्हॅकन्सी राहिली आहे ना, त्याचं सिलेक्शन राहिलं ना, त्यांचं कुठेतरी सिलेक्शन यादीत नाव येऊन जाईल. क्लिअर आहे? चालतंय. हा छोटासा मुद्दा होता, आहे ना. याच्यावर जसे मला नवीन-नवीन अपडेट येतील, मी तुमच्यापर्यंत 100% पोहोचवेन, आहे ना. जेव्हाही तुमची गरज पडेल, मी ऑब्व्हियसली परत एक आवाज घेऊन येईल, आहे ना. माझं तर मी ह्या गोष्टीबद्दल जेव्हा मला जेन्युइनली वाईट वाटतं, तेव्हाच मी कुठेतरी बोलतोय. इकडून-तिकडून ऐकून बोलतोय असं बिलकुल नाहीये, आहे ना. तर जेव्हाही याचे अपडेट असतील, मला होप्स करतो, की Telegramला भरपूर मुलं जॉइन्ड आहेत. जे जॉइन नसतील बाळांनो, प्लीज जॉइन करून घ्या, आहे ना. आपली इंजिनिअरिंग म्हणून माझं Telegram चॅनल आहे. जॉइन करून घ्या, आहे ना. काही डाउट्स असतील तुम्हाला WhatsApp करू शकतात. WhatsAppच करा, कॉल करू नका. कारण कॉल उचलणं होत नाही. तर मी तुमच्यासोबत नेहमी उभं राहील. ही डबल सिलेक्शन जे झालं ना बाळांनो, हा कुठेतरी 100% होणारा अन्याय आहे आणि याच्यासाठी तुम्हाला आवाज उचलावाच लागेल. कारण जर तुम्ही शांत बसून राहिले ना, मग काही होणार नाही, आहे ना. काही होण्याचे चान्सेस तेव्हाच असतात, जेव्हा आपण त्या मागतो, आहे ना. गपचूप बसून राहिलो, माझ्या ताटात जेवण येईल, असं तर बिलकुल कुठेच होणार नाहीये. त्याच्यामुळे हा आपला हक्क आहे आणि तुम्हाला त्यासाठी पुढे जावंच लागेल आणि या सेकंड सिलेक्शन लिस्टचा 100% विचार करा. जर अग्री असेल, तर कमेंट नक्की सोडा. बिना कमेंट सोडायचं जाऊ नका. कारण कमेंट्स एवढ्या भरल्या गेल्या पाहिजे ना, की कुठेतरी वाटलं पाहिजे, की याच्यामधला जो कंटेंट आहे ना, तो कंटेंटला तुम्ही अग्री करतात आणि उद्या काय झालं, तर तुमचा त्याला फुल सपोर्ट असेल, असं मी समजून चालेल. राइट आहे? इथेच ह्या व्हिडिओला थोडा पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आहे ना. आणि त्याच्याच बरोबर आहे ना, आपण एक Google फॉर्म दिला होता न्यू बॅच जॉइनिंगसाठी. नवीन बॅच सुरू होते. जेही मुलं इंटरेस्ट असेल, तर एक कंप्लीट 6 मंथची बॅच असेल एका नॉमिनल फीजमध्ये. ते तर मी Google फॉर्म टाकलाय. परत या व्हिडिओला पण टाकून देईल. ज्यांना वाटत असेल त्यांचं टेक्निकल स्ट्राँग आहे. परत सांगतो जॉइन करायची गरज नाही. ज्यांना वाटतंय, की सर नाही मला टेक्निकलची गरज आहे. माझा खूप जास्त मार्जिननी कुठेतरी सिलेक्शन हुकलंय आणि तिथं मी ह्या कॅटेगरीत कुठेच बसत नाही. कारण हे लढाई लढताना आपण तर विचार करा, की मी जर ही लढलो, तर मला काही भेटणार आहे का? आता ऑब्व्हियसली माहिती आहे, जर तुम्ही तुमच्या भावा-बहिणींना सपोर्ट करताय, खूप चांगली गोष्ट आहे. सपोर्ट करा, त्यांच्याबरोबर कॅम्पेनमध्ये उभं राहा, त्यांच्याबरोबर ईमेल कॅम्पेन करा, सगळं करा. पण तुमच्यासाठी तुम्हाला अभ्यास कुठेतरी सुरू करावा लागेल. कारण तुमच्या भावा-बहिणीचं होतंय, तुम्ही त्याच्यात आनंद मानताय, खूप चांगली गोष्ट आहे. पण उद्या तुमचंही सिलेक्शन कुठेतरी झालं पाहिजे, तर तुम्हाला टेक्निकलसाठी हेल्प हवी आहे का? किंवा टेक्निकलच्या तयारीसाठी एखादी बॅचची गरज आहे का? नक्की विचार करा. जर वाटत असेल नाही स्वतःहून होऊन जाईल, तर स्वतःहून प्रिपरेशन लागा. थांबू नका. व्हॅकन्सी आज ना उद्या येत राहील. पण जेव्हाही व्हॅकन्सी येईल, तेव्हा माझं सिलेक्शन होण्यासाठीची अभ्यासाची तयारी 100% असली पाहिजे आणि ती जर असावी असं वाटत असेल, तर सुरुवात आजपासूनच करावं लागेल. ॲडव्हर्टाइजची वाट बघू नका. ॲडव्हर्टाइज जेव्हा येते तेव्हा काय गेम होतो, मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. क्लिअर आहे? चालतंय सर. इथेच व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या.